तर पालघरमध्ये सुद्धा मतदान पार पडलेलं आहे। पालघरचे उमेदवार हेमंत सावरा आणि भारती कांबडी या दोघांनीही मतदान केलंय। ठाकरे गटाचे उमेदवार भारती कांबडी आणि भाजपचे उमेदवार हेमंत सावरा यांनी देखील मतदान केलेलं आहे। सर्व मतदारांना आवाहन करेन की त्यांनी सुद्धा हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी बजावलं पाहिजे आणि देश हितासाठी मतदान झालं पाहिजे, देशासाठी मतदान झालं पाहिजे। आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जो नेता या भारताचं नेतृत्व करेल अशा नेत्याला बघून सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे। तिरंगी लढत आहे, लोकशाही आहे आणि प्रत्येकाने फॉर्म भरलेला आहे, तर त्याच्यामुळे लढत ही तिरंगी होणार आहे आणि मला विश्वास आहे की ह्या लढतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून माझा विजय निश्चित आहे। तर दिंडोरी लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार यांनी देखील सकाळीच मतदान केलं आणि त्यांच्या विरोधातील शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला। जे घटक आहे समाजातले, या समाजाच्या घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जो पुढाकार त्यांनी घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाही आणि त्यामुळे मतदार बंधू भगिनी नक्कीच त्यांच्यावरती नाराज आहे आणि त्याचा राग या निवडणुकीमध्ये काढून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांचा प्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये काम करण्याची संधी देतील। आणि समोरच्यांची विरोधकांची एकजूट पण नाहीये, विरोधकांकडे विजन पण नाहीये, विरोधकांकडे कुठला प्लॅन पण नाहीये की या जिल्ह्याला ते काय देणार आहेत। मला असं वाटतं जिथे काही नाहीच आहे तिथे वेळ कशाला वाया घालवायचा। तर धुळ्यात सुद्धा मतदान पार पडलेलं आहे। धुळ्यात दोन्ही उमेदवारांकडून म्हणजे सुभाष भामरे आणि शोभा बच्छाव या दोन्ही उमेदवारांकडून मतदान पार पडलेलं आहे।